की असं कुठं थोडंफार आसामचे पण आणि कुठं मराठवाड्याचे पण असं सगळं मिक्सिंग झालेलं आहे. त्यासाठी आम्ही त्यांना रिक्वेस्ट करते की मेल करून त्यांना रिक्वेस्ट करते की आम्हाला ते माल बघायसाठी आम्हाला परवानगी द्या. आणि आमच्याबरोबर असं 5, 25, 30, 40 जणांचे तसे मेल गेलेले होते आणि त्यांनी मग आम्हाला परवानगी दिली. 5-7 तारखेला मेल आला की त्यांनी सांगितलं की 13 तारखेला आम्ही येतो तिकडं, आमची टीम येते पूर्ण NCDXची आणि NCCLची आणि ते तुम्हाला आम्ही माल दाखवतो सगळं. आणि तिथं गेल्यानंतर मग जेव्हा त्यांनी दाखवायला चालू केले तर पहिला सुरुवातपासूनच चालू झालं की ते ध्यानात आलं की ते निजामाबादचे माल हे मागच्या 2-3 महिन्यात जे लागले, 2-2.5 महिन्यात जे लागलेले आहेत ते सगळे निजामाबाद नसून ते सगळे मराठवाडा आणि आंध्र मॅक्सिमम हे 2 वस्तूचे जास्त माल लागलेले आहेत तिकडं. आणि आंध्र हे माल निजामपेक्षा 2-2, 2.5 ते 3,000 रुपये फरकाचे माल असतात. कधी पण 2 ते 3,000 रुपये फरक माल विकते क्विंटलला, म्हणजे 20 ते 30 रुपये किलोला फरक असतात. ते माल त्यांनी तिकडे लावून टाकलेत. मराठवाड्याची पण पावडर क्वालिटी लावलेत, जे की आजच्या तारखेला त्या निजाम क्वालिटीपेक्षा 15 रुपये खालनं खपायला लागलेत ते माल. आणि न साफसफाई करता असंच टाकलेत. ते नॉर्म्स मध्ये कुठल्याच नॉर्म्स मध्ये नाही, तिथं प्रॉपर निजामाबादचाच माल पाहिजे. ते काय आजच्या तारखेला निजामाबादला माल मिळत नाहीये, शॉर्टेज आहे. म्हणून त्यांनी हे सगळं मार्केटला मंदी आणण्यासाठी हे सगळे मिक्सिंग वगैरेचे सगळे काम केले. त्यामुळं हे मागच्या 2 महिन्यात जवळजवळ त्याच्यामुळे मार्केटला 20 रुपये 2,000 रुपयाचा फरक पडून गेलाय मार्केटला. नाहीतर एवढी खाली एवढं शॉर्टेज मध्ये फक्त आजच्या तारखेला मराठवाड्यामध्ये थोडीफार अरायवल होती मागच्या 2 महिन्यात, बाकी कुठल्याही सेंटरमध्ये अरायवल नव्हती. आणि अरायवल नसल्यामुळे पण मार्केट 20 रुपये दबलं गेलं. त्याचं कारण म्हणजे सगळं मिक्सिंग केल्यामुळं. आणि असलंही मिक्सिंग केल्यामुळं काय होतं की NCDX मध्ये कोणीही डिलिव्हरी घ्यायला येणार नाही. एवढे 3 प्रकारचे जर तिथं माल आले, आणि हे काही इझी नाही, मार्केटिंगसाठी पण इझी नाही आहे कुठले. हे आंध्र वगैरे असे मिक्सिंग करून आसाम वगैरे मिक्सिंग करून, आसाम तर 30 आणि 40 रुपयाला किलोला माल मिळतोय, ते पण त्यात थोडंफार कुठं तर मिक्सिंग झालेलं आहे त्यात. मग ते कोण घेणार असं? कारण रेग्युलर मार्केटमध्ये पण लवकर डिलिव्हरी घ्यायला कोण येत नसतात. आणि असलं सगळं मिक्सिंग केल्यावर तर अजिबात कोण त्यात ट्रेडिंग करण्याच्या याच्यात येणार नाही. तर मग काय होतं, त्यात ते स्पेक्युलेटिव्ह लोक असतात, सट्टा खेळणारी फक्त असतात, ज्याची फिजिकलची काही घेणं देणं नाही आणि ह्याचा लूप फॉल करून त्यांनी सगळं मार्केटचा सत्यानाश करून टाकतो. मग ह्यामुळे शेतकऱ्याला त्या इफेक्ट होते, दरात व्यापाऱ्याकडे पण स्टॉक असतो त्याला पण इफेक्ट होते, सगळ्यांना टोटल ह्या चुकीच्या ह्याच्यामुळं सगळं टोटल नुकसान हे झालेलं आहे. त्या ह्याच्यात माल नसून, माल कमी असून पण ही परिस्थिती व्यापाऱ्यांवर आणि शेतकऱ्यावर आलेली आहे. जवळजवळ तिथं आम्ही बघितलं तर एका गोडाऊनमध्ये 80 ते 100 गाडी होती, त्यात एक पण गाडी निजामची सापडली नाही आम्हाला. टोटल सगळे हे मराठवाडाचे म्हणजे आपले पावडर क्वालिटी आणि आंध्रचे माल तिथं, हे 2च जात तिथं सापडली. आणि अजून एका गोडाऊन मध्ये पण गेलो तर तिथं पण थोडं एक 5-7-8 सॅम्पल काढले, तिथं पण सगळं असलंच गपला दिसल्यामुळे त्यांनी लगेच शटर बंद करून टाकले की आता बघू. ते तिथं जवळजवळ हे समजा की अंदाजे 2,000 टनाच्या आसपास, जे मागच्या 2 ते 2.5 महिन्यात गेलेलं आहे. जून NCMSL कोल्ड 2750 टोटल. हे फ्रॉड वाला माल किती असणार? मिनिमम असं 2,000 टनाच्या आसपास तर आहे असं वाटतं. जे जून महिना ते जून, जुलै आणि हे ऑगस्ट एवढ्यात जे लागलेले आहेत, त्या पिरियड मध्ये लागलेले माल सगळे बोगस लागलेले आहेत. म्हणजे बोगस इन सेन्स की त्या नॉर्म्स मध्ये न बसणारे आणि सगळे वेगळी क्वालिटीचे लागलेले आहेत. हे फक्त निजाम सेंटर मध्ये, नांदेडचे आणि सांगली सेंटरचे अजून उघडलेले नाही. आणि आम्ही त्यानंतर त्यांना सगळं झाल्यानंतर आम्ही निजामाबादच्या मार्केटमध्ये गंजमध्ये व्यापारी आम्ही बसलो सगळीजण, NCDX आणि NCCL ची टीम होती. त्यांना आम्ही सांगितलं चूक होत असते, चला चूक झाली, पण हे तर मोठी चूक झाली की अशी कधी पण असलं मोठं फ्रॉड होत नसते आजपर्यंत. हळदीच्या इतिहासमध्ये असलं मोठं स्कॅम झालेलं नाहीये. तर आम्हाला तुम्ही एवढं जर करून द्यायला लागणार की हे जे माल आहेत ते 100% बाहेर निघालं पाहिजे. जे चुकीचे माल लावलेले आहेत ते माल निघायला पाहिजे, कारण की सुरळीत व्यापार चालायला पाहिजे. जर हे माल बाहेर नाही निघाले तर तुमच्या मार्केटला कोण डिलिव्हरी घ्यायला येणार नाही आणि ऑटोमॅटिक मार्केट ढासळून जाणार नाही. तर त्यांनी काही कमिटमेंट दिली नाही. आम्ही 8 दिवसाचं 10 दिवसाचं मुदत द्या, आम्ही आमचं बघतो. आता हे कसं आहे, आता हे ऑगस्ट वायदा आता चालू आहे, त्याची एक्सपायरी या 2-3 दिवसात संपून जाते. तर आम्ही त्यांना ते पण सांगितलं की या वायद्यामध्ये ते माल निघायला नाही पाहिजे. कुठल्या बेसिसवर कोण घेणार नाही ना, तसली माल कोण घेणार नाही. तर मजेत सगळं चाललंय त्यांच्या हातात. आतापर्यंत काही स्ट्रिक्ट त्यांच्यावर हे झालेलं नाही आहे, त्यामुळं अजूनही त्यांना वाटतं की आपण काय ह्याच्यातनं निघून जाऊ.
पण हे आतापर्यंत सर्वात मोठं स्कॅन्डल झालेलं आहे आतापर्यंत हळदीच्या याच्यात. आता आम्ही त्यांना अनेक रिक्वेस्ट केलेली आहे. आता हे जसं निजामाबादला हे घडलेलं आहे मागच्या 2-2.5 महिन्यात जे माल खोटे लागलेले आहे तिकडे, तसंच सेम आता आम्हाला बसमत आणि सांगलीवर पण आता भरोसा उठलेला आहे की इथं काय लावलेले ते पण आम्हाला बघायला मिळालं पाहिजे. त्याशिवाय आम्ही आंधळ्यापणानंतर कुठला व्यापार करू शकत नाही. आम्ही पैसे लावणार आहे ऍडव्हान्स मध्ये, त्यानंतर हे सगळं जर चुकीचा माल आला तर परत त्यांच्याशी कोण भांडत बसणार. 2,000 रुपये फरकाचा माल त्यांनी 200 रुपये कंपन्सेशन मध्ये आवरून टाकतात. पण हे तर वस्तू कसं झालेलं आहे, ही जातच वेगळी आहे, ते तर कुठल्याही परिस्थितीत चालणार नाही असं होणार आहे. त्याला बी 10 दिवसाचा पिरियड नसावा. अर्जंटमध्ये ते गोडाऊन उघडले गेले पाहिजे. कारण आम्ही जेव्हा निजामला गेलो होतो तेव्हा आदल्या दिवशी त्यांनी रात्री सगळे सॅम्पल्स चेंज करून टाकलेत. तर आता काय भरोसा यांचा की नांदेडमध्ये आणि सांगलीमध्ये बी माल चेंज कर. आणि एवढं हे सगळं झाल्यानंतर स्कॅम एवढं सगळं झाल्यानंतर पण त्यांनी एनसीडीएक्सची माणसं लोकांना फोन करून सांगतात की नवीन गोडाऊन उघडले कालच तुमचं 2 दिवसात उघडलेलं आहे, तर बासमतीमध्ये तुम्ही लगेच माल लावायला चालू करून टाका. पण अजून त्यांना काय अजून यातनं काय करायचं आहे त्याची काय गणित नाही अजून त्याचं. चांगले माल कुठे ठेवायले. म्हणजे हे माल जे आहे ना रेट डिफरन्स पण नाही परत द्यावाच देणार ते पण नाही. हा हे ह्याच्यात कुठलं पण हे मालात आता कंपन्सेशन जर त्यांनी म्हटले की काय फरक, हे मार्केटिंग करूच शकत नाही या मालाचं आणि ते कंपन्सेशन होऊच शकत नाही. टोटल मालच त्यांना बाहेर काढायला लागतो. ज्यांनी चुकीचं काम केलं डिपॉझिटर त्यांना त्यांचं परत सोपून घ्यायला लागणार त्यांना ते सगळं. त्यांना शिक्षा भेटायलाच पाहिजे, नाव आणि बाहेर. त्यांच्यावर ऍक्शन व्हायला पाहिजे. असं एवढं 100% असं फ्रॉड करून आतापर्यंत असं कधी झालं नाही की कुठं आम्ही निजामला डिलिव्हरी घेतली का सांगलीला घेतली तर त्याच मालाचं कुठेतरी 19-20 क्वालिटी साईज मध्ये का तसा फरक येत होता. पण यावेळी तर त्यांनी क्वालिटी पूर्ण दुसऱ्या गावाचीच लावून सगळं सत्यानाश करून टाकला ट्रेडचा पूर्ण. आणि त्यांनी 30 लोक सगळीकडे 1.5 महिन्यापासून चालू आहे त्यांचं सांगायचं की मार्केट असं तुटेल असं तुटेल असं तुटेल. तर या गॅरंटीवर सांगत होते की जेव्हा कोणाला माहित नव्हतं. आता कळलं की यांचं असं का म्हणणं होतं की हे असं सगळी माल जर 100 रुपयाची माल लावले तर तुटूनच जाणार मार्केट. 130-40च्या मार्केटमध्ये 100 रुपये क्वालिटीचे जर माल लावले त्यांनी तर ऑटोमॅटिक 100 रुपये येऊनच जाणार ना. कोण घेणार ते डिलिव्हरी 130 आणि 40 रुपयाला इथे. आणि परत जान्हवी गोडाऊन मध्ये जेव्हा सगळ्या 100-125 गाड्या जेव्हा दिसलेत, नाव बोलतो हर्षवर्धन मधुसूदन मालू, सांगली. सांगली नांदेड दोन्ही 9765 1530-30. तर जान्हवी गोडाऊन मध्ये तिथं ज्योती गोडाऊन म्हणून आहे, जान्हवी लॉजिस्टिकच्या अंडर येत आहे. तिथं 110 गाड्या जे डिपॉझिट झालत्या त्यात एकही निजामचा म्हणजे लॉट नाही, काडी सुद्धा नाही येत मालात. आणि ते उघडल्यावर सगळं तिथं आपण सगळे व्यापारी, NCML ची टीम, NCCL ची टीम, NCDX ची टीम, सगळे व्यापारी नांदेडचे, बसमतचे, सांगलीचे, निजामचे सगळे हजर होते तिथं. तर तिथं ते दमदाटी करतात. भगवान सारडा म्हणून आहेत. तर ते डायरेक्ट सांगितलं मला की बाबा निजामच्या बाहेर जर पाय ठेवला तू तर तुझं कार्यक्रम करतो. त्याचं बोलायचं कारण का की आपण त्यांच्याकडनं मागणी केली सांगलीतनं आणि नांदेडचे जे गोडाऊन आहेत ते बी आम्हाला तुम्ही उघडून माल दाखवा म्हणून. कारण इथं तुम्ही भरोसा तोडलाय तर आम्हाला तिथं बी शंका येणार ना. तर हे अशी दमदाटीची भाषा वापरतात परत. हा त्यांनीच लावलेत ना. नांदेडला जे 620 टन जे लागलेलं आहे नांदेडमध्ये त्यातलं 450 ते 500 टन त्या माणसाचंच आहे. आणि सांगलीला बी जे 1800-1900 टनच्या आसपास डिपॉझिट आहे सगळं 100% त्यांचंच डिपॉझिट आहे.